निवडणुकीच्या निमित्ताने आज काँग्रेस पक्षाच्या वतीने शक्ती प्रदर्शन करून 5 सर्कलचे उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केले। अनेक वर्षापासून पाथरीची पंचायत समिती माझ्या नेतृत्वाखाली सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी कार्यकर्ता असताना माझ्या नेतृत्वाखाली राहिलेली। आता मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर हे जिल्ह्यामध्ये काँग्रेस तालुक्यामध्ये काँग्रेस बळकट करण्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न राहतील। आणि आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व उमेदवाराचे उमेदवारी अर्ज दाखल केले आणि मला खात्री आहे की पाथरी तालुका आणि परभणी जिल्हा संबंध मिळून आम्ही 21 जागा या ठिकाणी लढतो आणि एक चांगला मोठा यश परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला मिळेल आणि जिल्हा परिषद मध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा निश्चितपणे फडकेल याची मला अपेक्षा आहे। आणि परभणी जिल्ह्याची जनता हे जातीवादी पक्ष शिवसेना शिंदे असेल भाजप असेल याला कंटाळलेली आहे। भाजपचा तर आपल्या जिल्ह्यामध्ये एवढा काही वर्चस्व नाही, पण धनशक्तीच्या बळावर सुद्धा भारतीय जनता पक्ष आपले पाय रुतविण्याचा प्रयत्न हे जिल्ह्यामध्ये करतात। मला आशा आहे की परभणी जिल्ह्याची जनता, मी परभणी जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष या नात्याने सर्व जिल्ह्यामध्ये धर्मनिरपेक्ष पक्षाच्या विचाराचे लोकांना मी आवाहन करेन की आपण काँग्रेस पक्षाचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आहे त्याला आपण प्रचंड मताने निवडून द्यावा अशी अपेक्षा अशी आशा बाळगतो। नाही कुठं आम्ही पाथरी तालुक्यामध्ये कुठं समविचारी म्हणजे आमच्या बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्ष आहे, कुठं सोयीप्रमाणे आम्ही युती केली पण सरसकट युती नाही। अरे पहा ना, नगरपालिकेमध्ये युती करून लढलो होतो, त्याच्यामध्ये यश मिळाला, पण काँग्रेसची जागा फार कमी झाली। त्याच्यामुळे युती जर त्यांच्याबरोबर केली तर त्याच्यामध्ये काँग्रेसचंच नुकसान होतं। येथील आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते आदरणीय बाबाजानी दुर्राणी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज 4 जिल्हा परिषद आणि त्याच्या खालच्या सर्व पंचायत समित्या यांचा आज सामूहिकरित्या या ठिकाणी फॉर्म भरून शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। मला एक आपणास आवर्जून सांगावंसं वाटतं की माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला जो तरुण आहे, या तरुणाचा म्हणजे साहेबाकडे जे एक कला आहे की ते साहेबांकडून शिकण्यासारखं काही गोष्टी आहेत। साहेबांनी माझ्यातला काहीतरी गुण पाहिला आणि साहेबांनी मला या ठिकाणी जिल्हा परिषदला उमेदवारी माझा अर्ज आज मी दाखल केलेला आहे। आणि मी तुम्हाला आपल्या समोर एक खात्रीशीर सांगतो की मागील काही वर्षापासून मी चळवळीत कार्य केलेलं आहे। चळवळीत काम करत असताना शेतकऱ्यांसाठीचे विविध प्रश्नांवर मी नाशिक जेल सेंट्रल जेल पर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी आंदोलन करत असताना माझ्यावर गुन्हे दाखल कित्येक आहेत, पण मला त्या गोष्टीचं काही हे नाही, कारण आपण जो आहे आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपल्या समाजाच्या कामासाठी आपण आलो पाहिजेत। आणि मागील 6-7 महिन्यापासून सतत अविरत मी माझ्या मतदारसंघ जो कासापुरी जिल्हा परिषद सर्कल आहे त्या मतदारसंघात मी सातत्यानं या ठिकाणी लोकांच्या भेटीगाठी, त्यांचे छोटे मोठे प्रश्न असतील, काही ठिकाणी रस्ते, काही ठिकाणी नाल्या, काही जे छोटे मोठे दवाखाने, पोलीस स्टेशन, ह्या त्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी लोकांच्या सातत्याने करत असतो। मला आपणास एवढंच सांगायचंय की या ठिकाणी काही आयात केलेले उमेदवार, काही ऐन वेळेला बदलून आलेले उमेदवार, हे जरी उमेदवार असतील तर त्यांनी कुठल्याही प्रकारचं सर्कलमध्ये काम केलेलं नाही, त्यांचं कुठल्याही प्रकारचं कार्य नसल्यामुळे या ठिकाणी त्यांना जनता अजिबात त्यांना स्थान देणार नाही, त्यांना गावात येऊ सुद्धा देणार नाहीत। मी आपल्याला खात्री देतो, कारण मी जेवढं काम केलं तेवढं कुणीच केलं नाही। मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे। एकदा मला आपणा सर्वांना सांगायचंय की
धनशक्ती विरोधात जनशक्ती एकदा जर निवडणूक जनतेने हातात घेतली तर काय होऊ शकतं हे आपल्याला कासापुरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये दिसून येईल. आणि निश्चित स्वरूपानं मी आपणास सांगू इच्छितो की 5 तारखेला मतदान झाल्यानंतर 7 तारखेला गुलाल आपलाच राहणार आहे, आमचाच राहणार आहे, हे मी आपणासमोर सांगू इच्छितो. विकासाचे कोणते मुद्दे आपल्याकडे? विकासाचे मी तुम्हाला सांगतो, मी एक सुशिक्षित तरुण आहे, मला माहिती आहे सुशिक्षित आज तुम्हाला सांगतो प्रचंड बेरोजगारी आहे. विकासाच्या मुद्द्यावर मला रस्ते गाव तुम्हाला मी सांगतो, मी गेल्यानंतर प्रत्येक गावामध्ये पांधन रस्त्याचा फार मोठा प्रश्न आहे, तो मला मार्गी लावायचा आहे. शाळेमध्ये शिक्षकांची भरती नाहीये, शिक्षक अपुरे आहेत. त्या ठिकाणी प्रत्येकाला असं वाटायला लागलं की आपला जो पाल्य आहे तो इंग्लिश स्कूलमध्ये शिकला पाहिजे. त्याचं कारण आहे की त्या ठिकाणी जे शिक्षक आहेत त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षित असं समजा लोकांना प्रत्येकालाच वाटायला लागलं की माझा मुलगा इंग्लिश स्कूलमध्ये शिकला पाहिजे. म्हणून मला जिल्हा परिषद शाळांमध्ये विशेष करून माझ्या सर्कलमध्ये माझ्या तालुक्यात मला काम करायचंय. त्यानंतर मला दवाखाने जे आज प्रत्येक ठिकाणी उपकेंद्र आरोग्य उपकेंद्र आहेत त्या ठिकाणी आपल्याला मी सांगतो डॉक्टर अवेलेबल नसतात. त्यांचं मला सगळ्यात महत्वाचं ते एक मला ते मार्गी लावायचं. आणि लोकांचे छोटे मोठे प्रश्न असतात, लोक तुम्हाला पैसे मागत नाहीत, लोक तुम्हाला तुमच्या हक्काचा माणूस पाहिजे लोकांना. आणि तो हक्काचा माणूस मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी 24 तास लोकांच्या सेवेत माझं 5 वर्ष जे माझा पुढचा कार्यकाळ राहील 5 वर्ष मी 24 तास लोकांच्या सेवा करत राहील. मागीलच्या कार्यकाळामध्ये आपल्या सरकारमधले कुठले विकासाचे कामं झालेले आहे? ते तुम्हाला जनता 100% सांगेल. कारण मागच्या काळात जर झाले असते तर ते आता 9 वर्ष झालं मागच्या निवडणुका झालेल्या आहे. ते जिल्हा परिषद सर्कलचे जे निवडून आलेले जे सदस्य होते ते सगळे लोक सांगायला लागलेत मला. 12-13 गाव आहेत आमच्या सर्कलला, 13 गावामध्ये ते एकदाही गेले नाहीत. कुणाला रामराम नाही काचक काक. आणि तुम्हाला सांगतो लोकांना व्हीआयपी कल्चर नाही पाहिजे, लोकांना लोकात मधला माणूस पाहिजे. आज लोक कुणाला निवडून देतात मी तुम्हाला सांगतो, जो त्यांच्यामध्ये बसणार उठणारा. मला अशी व्हीआयपी कल्चरची आवश्यकता नाही. मला पांढरे कपडे कडक कपडे ह्या गोष्टी मी फार दूर आहे ह्या गोष्टींपासून. मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. बाबाजीनी साहेबांनी आदरणीय जुनेद भैया आमचे नेते आहेत, त्यांनी मला संधी दिली, मी त्या संधीचं 100% सोनं करून दाखवेल. मतदारांना एवढंच आव्हान आहे की लक्ष्मी अस्त्राचा ह्या निवडणुकीमध्ये इथून मागच्या 1-2 निवडणुकांमध्ये जो वापर झालाय, पण मी तुम्हाला खात्रीशीर सांगू इच्छितो की या ठिकाणचे जे आमदार आहेत त्यांनी आता मागच्या या ठिकाणच्या नगरपालिकेमध्ये अतिशय प्रचंड 1-2 1 असे लावून पैसे वाटले, पण त्यांचा त्या लक्ष्मी अस्त्राचा काही उपयोग झाला नाही. या ठिकाणच्या जनतेनं त्यांना फक्त 2 नगरसेवक निवडून दिले. या ठिकाणी पाथरी तालुक्यातली आमच्या जनता, पाथरी शहरातली जनता अतिशय सुज्ञ आहेत. लोकांना सगळं कळायला लागले आजकाल. लोक अडाणी नाही राहिले, लोकांना सगळं चांगलं वाईट सगळं कळते. लोक त्यांच्या घेऊन बरोबर मला मदत करतील, मला मतदान करतील, ही अशी अपेक्षा मी लोकांकडून व्यक्त करतो. आणि मी अनंत तुळशीदासराव वाकणकर, मी कासापुरी जिल्हा परिषद सर्कल मधून माझ्या मातोश्री सौभाग्यवती जनाबाई तुळशीराम वाकणकर यांचा फॉर्म उमेदवारी अर्ज आज मी दाखल केलेला आहे. मी मतदारांना, कासापुरी सर्कल मधल्या मतदारांना मी आव्हान करतो की आपण सर्वांनी मला आपला अमूल्य असा आशीर्वाद द्यावा. आपलं एक मत हे खूप महत्वाचं आहे. आपल्या एका मतानं एखाद्या होतकरू तरुणाला एक संधी द्या आपली सेवा करण्याची. एवढंच मी आपणास आपल्या माध्यमातून आव्हान करतो. धन्यवाद. बाबळगाव जिल्हा परिषद सर्कल तालुका पाथरी या ठिकाणी माझं गाव आहे कानसूर. याच ठिकाणी माझा जन्म झाला आणि मागील 16-17 वर्षापासून या ठिकाणी आरोग्य सेवेच्या माध्यमातून सातत्याचं आमचं सेवा, जनतेची सेवा चालू आहे. तर माझं समस्त परिसरवासियांना हे आव्हान राहील की स्थानिकच्या उमेदवाराला तुम्ही संधी द्यावी आणि नक्कीच पुढील 5 वर्षामध्ये या परिसरासाठी भरीव कामगिरी करण्याची माझी इच्छा आहे. आपण विधानसभा इलेक्शन छोटं गृहीत धरून चालणार नाही, परंतु विधानसभेच्या वेळेसही मला त्या परिसरातून बाबळगाव सर्कल मधून साधारणतः 3-3.5 हजार मतं पडलेले आहेत. तर त्यामुळे आता एवढे 4-5 उमेदवार असताना जे अगोदरचे मतं होते ते सर्व माझे मित्र होते आणि आता ही पक्षाची ताकद आणि मध्यंतरी जे 5-7 वर्ष गेलेत तर त्यामध्ये माझा वाढलेला जनसंवाद, जनसंपर्क आणि सहकारी वर्ग, त्यामुळे निश्चितच फार मोठा विजय या परिसरातून मिळणार आहे. साहेब, सत्ताधारी पक्षाचे उमेदवार सुद्धा आपल्या समोर आहे, विरोधक म्हणून आहे, काय आव्हान आहे का? माझं तर त्यांना चॅलेंज आहे, म्हणजे जे कोणी सत्ताधारी पक्ष आहेत त्यांना एक ओपन डिबेट बोलवावी, एक
पत्रकार परिषद बोलवावी आणि सर्व उमेदवारांना एकत्र बसून त्यांचं क्वालिफिकेशन विचारावं, त्यांना समाजासाठी काय केलं विचारावं. आणि जर त्यांच्या सर्वांच्या तुलनेनं मी कुठं कमी असेल तर मी माझा उमेदवारी अर्ज देखील मागे घ्यायला तयार आहे. तर मला पात्रता नसलेले उमेदवार असल्यामुळं मी त्या ठिकाणी एखादा पात्रता असलेला उमेदवार तिथं असता तर मी कदाचित उमेदवारी अर्जही भरला नसता. पण कुठंतरी आपला परिसर दुसऱ्याच्या स्वाधीन आणि अशा अनसेफ हाताच्या स्वाधीन मला द्यायचा नव्हता, म्हणून मी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलाय. आणि कुठल्याही पत्रकार परिषद बोलून एखादा उमेदवार माझ्यापेक्षा जर तगडा निघला तिथं किंवा खरा दावेदार निघला तर मी माझा उमेदवारी अर्ज देखील मागेल. डॉक्टर साहेब, बाबुळगाव सर्कलमध्ये कोणते विकासाचे काम राहिलेले आहे आणि तुम्ही कसा विकास करणार? आता त्या सर्कलमध्ये मागील 20-30 वर्षापासून सुभाष आबा कोल्हे यांना भरीव कामगिरी केलेली आहे. पण जसं मी अगोदरही म्हटलं की देश स्वातंत्र्य होऊन फार काळ नाही झालेला, 75 वर्षात सर्व गोष्टी होऊ नाही शकत. ते एक काही गोष्टी त्यांना केलेल्या आहेत. उर्वरित त्यांचं कार्य आम्ही पूर्णत्वाला नेऊ. संपूर्ण परिसरामध्ये रस्ते, नाल्या, शौचालय आणि पाण्याची व्यवस्था ही माझी जिम्मेदारी राहील. आणि माझी एक पुढील 5 वर्षामध्ये हा परिसर जिल्ह्यामध्ये कसा नंबर 1ला येईल तर त्याची मी पूर्ण जबाबदारी ह्या परिसर वासियांना आश्वस्त करतो. पूर्ण गॅरंटी माझी राहील की आपला बाभळगाव सर्कल हे जिल्ह्यामध्ये नंबर 1 राहील. सर्व वाड्या, वस्त्या, तांडे आणि जे काही 10 गावं आहेत या सर्कलमध्ये, तर संपूर्ण परिसराचा एकसंख विकास हा माझा ध्येय आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष, जात निरपेक्ष पक्ष आहे आणि काळाची गरज आहे. आपण पाहतोय की सत्ताधारी पक्ष जो आहे बीजेपी, तर ते जातीय तेढ निर्माण करणं, बेरोजगारी अशा अनंत भानगडी आणि उघडा पडलेला आहे कुठंतरी मागील 10-12 वर्षापासून. तर कुठंतरी नोकरीचा अभाव, युवकांची नाराजगी त्यांना पुढील 3-4 वर्षामध्ये होणार आहे. आणि येता काळ काँग्रेसचा आहे, त्यामुळं उगवत्या सूर्याला नमस्कार. असं त्या 5 फेब्रुवारीला संपूर्ण जनतेला, बाभळगाव वासियांना, शेतकरी बांधव, युवक युवतींना मी आणि माझ्या ज्या भगिनी आहेत त्या परिसरातील त्यांना सर्वांनाही हे आव्हान राहील की या 5 फेब्रुवारीला आपण प्रचंड बहुमतानं सौ राजाबाई बालासाहेब शिंदे यांना विजयी करा. मी अजन्म तुमचा ऋणी राहील आणि 5 वर्ष सातत्यानं 24 तास तुमची सेवा करल आणि हा परिसर नंबर 1 आणण्यासाठी जिल्ह्यामध्ये माझा सदैव प्रयत्न राहील.